नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन ह्या खास करून स्टेम सेल तज्ज्ञ आहेतच. लहान मुलांना अपंगता देणारा म्हणजे सेरेब्रल पाल्सी सारखा आजार, ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे इतरही मेंदूचे आजार आहेत. खास करून अपघातामुळे होणाऱ्या मेंदूच्या दुखापती, याला हेड इंजुरी म्हटलं जातं. मज्जारज्जूच्या दुखापती म्हणजेच मणक्यांना मार लागल्यानंतर येणारी विकलांगता, ज्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पॅरालिसिस सारखा जो आजार आहे, ज्याच्यामुळे एक रुग्णाचं जीवन बदलून जातं. म्हणजे आपल्याला माहिती आहे, हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटची पूर्ण रिकव्हरी होते, पण ब्रेन अटॅक आला म्हणजेच पॅरालिसिस किंवा स्ट्रोक झाला की बऱ्याचदा ही रुग्ण अंथरुणाला खिळून राहतात. फिजिओथेरपीच्या व्यतिरिक्त कोणते उपचार अशा रुग्णांना मिळत नाहीत. आणि ह्या सर्व न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये एक समानता आपल्याला दिसते की कोणती ठोस उपचार आजपर्यंत उपलब्ध नव्हते. पण स्टेम सेल थेरपीच्या रूपाने ह्या सर्व म्हणूया असाध्य आजारांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. स्टेम सेल थेरपी एक वरदान आहे ह्या सर्वच प्रकारच्या रुग्णांसाठी, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ऑटिझम, मेंटल रिटार्डेशन असे विविध प्रकारचे आजार येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सर्व उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रांच्या मार्गदर्शनाखाली खास करून न्यूरोजन ब्रेन अँड स्टेम इन्स्टिट्यूट, ही जी स्टेम सेल इन्स्टिट्यूट जी आहे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी आहे ती सध्या सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. आणि आपण आता जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते न्यूरोजन संस्थेचे नंबर आहेत. त्याच्यावरती आपण आपले प्रश्न जरूर विचारा. पहिला क्रमांक आहे 9920200400 म्हणजेच 9920200400. दुसरा नंबर आहे 41136565 म्हणजे 41136565. ह्याच्या मागे एसटीडी कोड आपल्याला मात्र लावायचा, तो आहे 022 किंवा 022. ह्या दोन्ही नंबरवरती आपल्याला या विषयाच्या संदर्भात अधिक प्रश्न विचार असतील तर जरूर विचारा. अधिक मार्गदर्शन मिळत असेल तर घ्या. आज एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कारण ह्या सर्व आजारांना एक सोशल अँगल आहे, एक सामाजिक दृष्टिकोन आहे, एक सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि समाजामध्ये ह्याबद्दल खूप कमी जागरूकता आपल्याला बघायला मिळते. इव्हन डॉक्टर लेव्हलला किंवा फिजिशियन लेव्हलला सुद्धा मी म्हणेन की ह्याच्यामध्ये कमी आपल्याला अवेअरनेस दिसतो. आणि हा अवेअरनेस निर्माण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्वच प्रेक्षकांसाठी आव्हान आहे की ह्याविषयी जरूर आपणही आजूबाजूला रुग्ण बघितलेत तर जागरूकता निर्माण करा. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीनेच भौतिक उपचार सर्व प्रकारचे उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी पुढील नंबरवरती जरूर फोन करा. कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, विविध प्रकारचे आपण आजार बघतो, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स बघतो. आणि आजपर्यंत मी जसं मगाशी कार्यक्रमाच्या पूर्वी सुद्धा बोलताना आपण सांगितलं होतं की ह्या रुग्णांना काहीच मदत देऊ शकत नव्हतो आपण. त्यामुळे एक असहाय्यता आपल्यालाच वाटायची. एक डॉक्टर म्हणून सुद्धा एक त्याचा एक फील हा कुठेतरी असतो. पण आता स्टेम सेल थेरपीच्या रूपाने एक म्हणूया आशेचा किरण निर्माण झालाय प्रेक्षकांसाठी. ते थोडंसं आम्हाला स्टेम सेल विषयी सांगा, काय सांगता येईल? अगदी बरोबर डॉक्टर महेश. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हटलं तर आपल्याला एक खूप गंभीर समस्या आहेत आणि त्यांच्यासाठी काही उपाय आतापर्यंत नव्हते. तर स्टेम सेल्सच्या माध्यमाने हे काही प्रमाणात आपण या प्रॉब्लेम्सला हाताळू शकतो. स्टेम सेल्स म्हणजे आपल्या शरीरात असलेले काही स्पेशल किंवा काही खास पेशी आहेत, ज्यांचा वापर करून आपण मेंदू मध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करू शकतो. आपल्या शरीरातले मूळ पेशी आपण घेऊ शकतो खूप सोप्या रीतीने. जर आपण लॅपटॉपकडे बघितलं तर आपण बघूया की कमरेच्या हाडातून आपण एक सुई टाकून रक्त बनवणारे पेशी किंवा बोन मॅरो काढू शकतो. त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून आपण पाठीच्या पाण्यात सोडतो. जर लॅपटॉपमध्ये दाखवलं तर आपल्याला ते चित्रण दिसेल. कमरेच्या हाडातून आपण स्टेम सेल्स काढतो आणि हे जसं की जे नॉनव्हेज खातात त्यांना माहिती आहे, त्याच्यात रक्त बनवणारे पेशी असतात. खूप सिंपल सोप्या रीतीने आपण हे स्टेम सेल्सचा वापर करू शकतो. हे बघा, हाडातून बोन मॅरो काढतो, याच्यात काही ऑपरेशनची गरज नाहीये. हे काढल्यानंतर लॅबोरेटरीमध्ये ते प्रोसेस केले जातात आणि ज्या दिवशी आपण बोन मॅरो काढतो त्याच दिवशी हे प्रोसेस करून पाठीच्या पाणीत, हे स्टेम सेल्स आहेत आणि हे स्टेम सेल्स आपण पाठीच्या पाणीत सोडतो. पाणीद्वारे हे मेंदू आणि मज्जारुज्जूच्या अवतीभोवती जे फ्लुइड किंवा पाणी फिरतंय त्याच्यामध्ये जातं आणि जे डॅमेज एरियामध्ये ते आपोआप पोचू शकतं. आणि जे रिहॅब किंवा व्यायाम आपण करवतो त्यांच्यासोबत हे डॅमेज एरियामध्ये जाऊन रिपेअर करतं. तर स्टेम सेल थेरपीने काय फरक पडू शकतो हे उदाहरणं आपण
आपण बघूया, जेणेकरून या ट्रीटमेंटचा काय उपयोग होऊ शकतो ते आपल्याला दिसेल. तर सोप्या रीतीने, सुरक्षित रीतीने हे ट्रीटमेंट केली जातं. मोठी शस्त्रक्रिया नाहीये, सिंपल ट्रीटमेंट आहे. तर काही उदाहरणं आपण बघूया. जरूर. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. जसं आपण आता म्हणालात की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये आज एक आशेचा किरण, आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं ह्याच्यात काय तर ही सुरक्षित आहे, अतिशय सेफ अशी ही ट्रीटमेंट आहे. त्यामुळे कोणतेही, अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळेजण ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकतात. कुठेही मोठी काटछाट नाहीये आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं, मी म्हटलं त्याप्रमाणे, अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये हे उपचार आज उपलब्ध आहेत. सगळ्यात आनंदाची गोष्ट की झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी खास करून सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन म्हणजे सल्ला उपलब्ध आहे. त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी पुढील जे फोन नंबर्स आपण बघत आहात स्क्रीनवरती, त्याच्यावरती फोन अवश्य करा. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन घ्या, कारण हा नवीन विषय आहे. बऱ्याचदा या ठिकाणी गैरसमज सुद्धा निर्माण झालेले असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सेफ, सुरक्षित असे उपचार आहेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या स्टेमसेल उपचारांच्याच बरोबरीने भौतिक उपचार आणि इतरही सर्व उपचार जे आवश्यक आहेत, न्यूरो रिहॅबिलिटेशन ज्याला म्हटलं जातं, हे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या न्यूरोजन संस्थेमध्ये. त्यासाठी पुढील नंबरवरती जरूर फोन करा जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, ऑटिझम हा गेल्या काही वर्षात, आता नुकताच वर्ल्ड ऑटिझम डे सुद्धा झाला, आणि इनफॅक्ट झी 24 तासच्या वतीने सुद्धा आम्ही एक त्याच्यासाठी अवेअरनेस, एक जागरूकता कॅम्पेन केलं होतं. तर ह्याचं बऱ्याच प्रमाणात इव्हन पेडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ज्ञांना सुद्धा बऱ्याचदा ह्याचा आवाका माहिती पडत नाही. ऑटिझम बद्दल आम्हाला काय सांगता येईल सर्वप्रथम, आणि आपण एक क्लिपिंग बघूया त्या अनुषंगाने ऑटिझम विषयी काय सांगता येईल. ऑटिझम बद्दल पण भरपूर गैरसमज होते, आणि ऑटिझम आणि मतिमंदता एकसारखं आखलं जायचं. पण ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. आपण एक क्लिप बघूया, त्याच्यात आपल्याला दिसेल की हा जो मूल आहे हा खूप छोटा आहे, 4 वर्षाचा. आपल्याकडे आलं तर हे बघा, एक जागी स्थिर नव्हता, परत बाहेर जायचा प्रयत्न करत होता. तर हायपर ऍक्टिव्हिटी असतात, चंचल असतात. स्टेमसेल थेरपी नंतर आणि हे जे रिहॅब आपण भौतिक उपचार करतो त्याच्या हे सोबत मिळून या मुलामध्ये बराच फरक दिसलाय. एकाग्रता वाढली, एक जागी बसतो, समज वाढली आहे, काही गोष्ट किंवा काही ऍक्टिव्हिटी करायसाठी एक जागी बसतोय. सगळ्यात हेच प्रॉब्लेम असतो की एक जागी बसत नाही, तर मग शिकवायचं कसं? तर कारण शिकवण्यासाठी त्यांच्याकडे बुद्धी असते, पण एक जागी बसत नाही म्हणून, स्थिरता नाही म्हणून प्रॉब्लेम. तर स्टेमसेल थेरपी नंतर हायपर ऍक्टिव्हिटी कमी होते, चंचलता कमी होते, एक जागी बसतात, त्यांचं आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह होतं, अटेन्शन स्पॅन आणि बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. अशी मुलं आहेत जे अजिबात बोलायचं नाही, आता ते गाणं गातात. तर अशी मुलं 300च्या वर आपण स्टेमसेल थेरपीने ट्रीट केले आणि प्रचंड इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसतं. येस, मला वाटतं. आणि नुकतंच मागच्या वर्षी आपण ऑटिझमवरती एक पुस्तकही आंतरराष्ट्रीय स्तरावरती डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध झालंय, ऑटिझम आणि स्टेमसेल उपचारांविषयी, आणि खास करून जे ऑटिझम मध्ये आज नवीन उपचार आलेले आहेत त्याविषयी. त्यासाठी आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करा अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी. वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. मेंटल रिटार्डेशन किंवा मतिमंदत्व, एक सामाजिक दृष्टिकोन असलेला असा हा प्रॉब्लेम. काय सांगता येईल? आपण एक उदाहरण बघूया त्या अनुषंगाने कशा रीतीने स्टेमसेल उपचारांचा फायदा त्यांना झालेला आहे. बघूया आपण काय सांगता येईल. अगदी मेंटल रिटार्डेशन, मतिमंदता किंवा गतिमंदता, हे जे मूल आहे ते शिकत नाही. लवकर यांचं ट्रीटमेंट आपण सुरू केलं तर ॲटलिस्ट ते स्वावलंबी होऊ शकतात. हा मूल आमच्याकडे 12 वर्षाच्या वयात आलं. तो काही एक पेन पण पकडू शकत नव्हता, एक जागी बसायचं नाही, काही सांगितलेलं ऐकायचं नाही. स्टेमसेल थेरपी नंतर लगेच तिसऱ्या दिवसापासून आपण बघितलं की त्याची समज वाढली आहे, ते सांगितलेलं आहे, तो ऐकतो आहे, एक जागी बसून तो खूप बारीक असे कामं करायला लागला. आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह झाला, आपल्याकडे बघून संपर्क करायला लागला, आपण जे शिकवतोय ते समजू लागला. आणि शेवटी आपण बघतोय की हात म्हणजे पेन धरायला लागला म्हणजे पुढे आपण शिकवू शकतो. आणि जेव्हा परत तो 3 महिन्याने आला, तो 12 खडे लिहायचा. तर स्टेमसेल थेरपीनी जे 12 वर्ष झालेलं नाहीये ते 3 महिन्यात आपल्याला दिसलं. शिकवावं लागतं. आपण बी पेरलंय जमिनीत तर आपल्याला खत पाणी द्यावं लागेल, पण ते खत पाणी बिना बीचं काहीच कामाचं नाहीये. तर स्टेमसेल थेरपी हे बीचं काम करतं. येस, याच अनुषंगाने एक महत्त्वाचा आजार ज्याला स्नायू दुर्बलता किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हे रुग्ण दिसतात. आणि ह्यांचं आयुर्मानही मॅडम बऱ्याच प्रमाणात कधी कधी ठराविक प्रकारच्या मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये 22 किंवा 25च्या घरामध्ये असतं. आणि एक नवीन प्रकारचा आपण ह्यामध्ये फार मोठा एक्सपेरिमेंट केला होता की लोकल लेव्हलला स्टेमसेल देणं, आणि त्याचा फार फायदा ह्या रुग्णांना झालेला आपल्याला दिसला. मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं आपण उदाहरण बघूया, स्नायू दुर्बलतेचं, आणि आम्हाला या अनुषंगाने थोडी माहिती द्या. काय सांगता येईल आम्हाला? स्नायू दुर्बलता आपल्याला आधी कधी दिसायची
दिसायचं नाही. आता जर आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसतं स्नायू दुर्बलतामध्ये हळूहळू आपले स्नायू कंपत जातात आणि मूल जे आहे चालणं बंद करतं आणि कधी कधी 20 वर्षामध्ये मूल दगावतं. तर स्टेम सेल थेरपी नंतर आम्ही हे बघितलं आहे की हे बघा त्याची हालचाल इम्प्रूव्ह झाली आहे. जे हालचालला खूप जड होतं ते आता वजन त्याच्या पॉवर वाढलेला आहे आणि तो उचलतो. उठण्या बसण्यामध्ये त्याला सोपं झालेलं आहे. उभं राहण्यामध्ये त्याला बरं इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. स्वतःचं काम तो स्वतः करू शकतो जे आधी करायचं नाही. तर स्टेम सेल थेरपीचा अर्थ फक्त ट्रीटमेंट नव्हे तर एक भौतिक उपचार आहे. उभे राहायला, चालायला, स्वतःचे काम करायला सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. आणि मेन तर स्नायू दुर्बलतामध्ये स्थिरता, जी प्रॉब्लेम वाढत होती त्याला आपल्याला कुठेतरी बांधून ठेवायचे जेणेकरून ते वाढायला नको. येस, सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मेंदूला जेव्हा कमी ऑक्सिजन मिळतो जन्माच्या वेळेस तेव्हा अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन होतात. सेरेब्रल पाल्सी मध्ये मुलांना अपंगता येऊ शकते. तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया की कशा रीतीने स्टेम सेल उपचार त्यांना मदत करू शकतात. एक उदाहरणाने आपण जाणून घेऊया. काय सांगता येईल मॅडम? सेरेब्रल पॉल्सी जन्माच्या वेळेस रक्तपुरवठा मेंदूला कमी झाल्यामुळे होतो आणि वेगळ्या रीतीने आपल्याला बाहेर दिसतं. हा जो मूल आमच्याकडे आलेला होता अजिबात स्थिर नव्हता. डिस्टॉनिक सेरेब्रल पॉल्सी म्हणतात. बसलं की तुम्ही बघाल हालचाल जास्तीची आहे. स्टेम सेल थेरपी नंतर स्वतःच्या शरीरावर त्याचं नियंत्रण वाढलेलं आहे. तो जे काम करतो ते व्यवस्थित इम्प्रूव्हमेंट झाली आहे. तुम्ही बघू शकता की स्वतः की तोल त्याचं सावरलं आहे. आधी त्याला भरपूर सपोर्ट लागायचा. उभं राहणं चालणं पण कठीण होतं. आता तो स्टेम सेल थेरपी नंतर स्वतःहून चालतोय. तर हे जे आपल्याला फरक दिसलं हे 6 महिन्यात दिसलं. तर जे 5-6 वर्षात झालेलं नाहीये ते 6 महिन्यात. ते बघा हा पडत होता आणि आता तो स्वतःहून चालतो. तर हे जे स्वप्न आहे की माझा मूल उभं राहणार का आणि चालणार का हे स्टेम सेल थेरपी नंतर शक्य झालेलं आहे. येस, मला वाटतं ही आपण विविध उदाहरणे बघितली. पुढे कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत खास करून अपघातामुळे होणाऱ्या मेंदूचे म्हणजेच हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी आणि त्याचप्रमाणे इतरही जे मेंदूचे आजार आहेत ज्याच्यामध्ये सेरेब्रल अटॅक्सिया आहे किंवा पॅरालिसिस सारखा आजार आहे ह्याच्यावरती कशा रीतीने मात करता येईल पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्याला आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन करत आहेत. ते न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजेच मेंदूचे विविध प्रकारचे आजार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने ऑटिझम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी आणि त्याचप्रमाणे इतरही मेंदूचे विविध प्रकारचे आजार ह्याच्यावरती आपल्याला स्टेम सेल उपचाराने आता मात करता येणं शक्य आहे. खास करून मतिमंदत्व म्हणजे मेंटल रिटार्डेशनसाठी आता स्टेम सेल उपचार एक आशेचा किरण ठरत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन नवी मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आणि केवळ स्टेम सेल उपचार नव्हे तर या अनुषंगाने भौतिक उपचारही सर्व म्हणजेच न्यूरो रिहॅबिलिटेशनचे उपचार हे उपलब्ध आहेत न्यूरोजन संस्थेमध्ये. आणि त्यांचे नंबर्स आपण आता स्क्रीनवरती बघत आहात. संपर्कासाठी ते जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे 9920-200-400. हा प्रथम क्रमांक आहे. 9920-200-400 4113-6565 हा दुसरा नंबर आहे. 4113-6565 ह्याच्या मागे एसटीडी कोड 022 किंवा 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. आणि हे दोन्ही नंबर आपण टिपून घ्या. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर आपले प्रश्न पुढील फोन नंबरवरती जरूर विचारा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशनही उपलब्ध आहे. डिसऑर्डर्स बघितले. आता अपघात किंवा इतर कारणामुळे जेव्हा मेंदूला मार लागतो, इजा होते आणि मेंदू काम करणं बंद करतं तेव्हा पुन्हा रिजनरेशन करणं मेंदूमध्ये हे फार महत्त्वाचं काम असतं. हेड इंजुरीचं आपण एक उदाहरण बघूया की अपघातामुळे जेव्हा डोक्याला मार लागतो तेव्हा काय होतं आणि त्याच्यामध्ये कशा रीतीने स्टेम सेल उपचारांचा फायदा होऊ शकतो. काय सांगता येईल मॅडम? अपघातामुळे डोक्याला मार लागलं तर व्यक्ती कोमामध्ये जातो आणि हा मुलगा 18 वर्षाचा ट्रेनमधून पडून भरपूर दिवस कोमामध्ये होता. पण कोमामधून बाहेर निघाल्यावर त्याची हालत आणखी दयनीय होती. स्टेम सेल थेरपी नंतर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये बराच फरक आलेला. स्टेम सेल थेरपी नंतर तो थोडा माणसाळला, त्याची समज वाढली. तो जो खूपच ॲग्रेसिव्ह होता, अजिबात ऐकायचं नाही, तर त्याच्यामध्ये स्थिरता आली. तो ऐकायला लागला, बसायला लागला. त्याची जी हाताची हालचाल कमी होती, हात वापरायला लागला, मोबाईल वापरतो आता.
आता बोलायचा प्रयत्न करतो, जे त्याला हवंय ते तो व्यक्त करू शकतो. समज त्याची वाढली असल्यामुळे आणि प्रचंड इम्प्रूव्हमेंट दिसलं स्टेम सेल थेरपी नंतर. त्याची जीवनामध्ये त्याची आई जी आहेत त्यांना सांभाळायला सोपं झालं. तर जे खात नव्हता तो खातो, म्हणजे अजिबात ज्याला काहीही समज नव्हती तो आता तुम्ही बघा 1 2 3 डोळे कुठे कान कुठे हे दाखवतो. तर कुठेतरी आपली गाडी सुरू होते. हे तुम्ही बघू शकता. तो हे वापरतोय मोबाईल, आणि जिथे त्याला खूप सपोर्ट लागायचं चालायला, तर स्टेम सेल थेरपी नंतर आता तो कमीत कमी सपोर्टने उभा राहून पाऊल टाकायचा प्रयत्न करतोय. हे आपण विविध आजार तर बघितलेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त हे मेंदूचे अजूनही विविध प्रकारचे आजार आहेत. सेरेब्रल अटॅक्झिया म्हणजे लहान मेंदूचा एक प्रकारचा आजार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये स्टेम सेल थेरपी उपचार देऊ शकते. आपण बघूया त्याचं उदाहरण, आणि आम्हाला थोडंसं सेरेब्रल अटॅक्झिया विषयी सांगा प्रेक्षकांना. हे नक्की काय आजार आहे आपण बघूया उदाहरणात. सेरेब्रल अटॅक्झिया हा असा आजार आहे जे छोट्यापासून मोठ्यापर्यंत कोणालाही होऊ शकतो. छोटे मेंदू हळूहळू कंपत जातं. जे लहान मुलं आहेत त्यांना तर चालणं पण होत नाही कधी कधी, आणि वयस्करांना झालं तर जसं की आपण दारुडा चालतो तसं आपल्याला दिसतं. हँडरायटिंगमध्ये फरक होतो, बँकमध्ये साईन करणं जमत नाही, आणि आपलं जीवन पूर्ण आपण इंडिपेंडेंटली स्वावलंबी झाल्यानंतर आणि परत आपण बघतो की प्रॉब्लेम वाढत जातात. तर स्टेम सेल थेरपीनंतर हे व्यक्ती आहे जे वयस्कर आहेत त्यांच्यामध्ये आपण भरपूर इम्प्रूव्हमेंट बघितली. जी अजिबात लिहिणं जमत नव्हतं त्यांची हँडरायटिंग सुधारली. त्यांच्या हातामध्ये जे तोल जात होतं आणि काहीही त्यांना पॉवर नव्हतं ते इम्प्रूव्ह झालं. चालण्यामध्ये फरक दिसलं. जे त्यांना पकडून चालावं लागायचं ते आता न पकडून चालतात. त्यांना जिन्यामध्ये चढण्यामध्ये त्यांना 2 साईडनी पकडावं लागायचं. तर ट्रीटमेंट नंतर आता 6 महिन्यांनी ते स्वतःहून एक साईड पकडून पटपट चालू शकतात. तर त्यांचं प्रॉब्लेम जे वाढत होतं ते कुठेतरी थांबलं आणि आपण त्या प्रॉब्लेमला माघार घेऊ शकलो. येस, आपण हे बघितले विविध उदाहरणं. आता पुढे जाऊन पॅरालिसिस, स्ट्रोक आणि इतरही आजारांविषयी, खास करून डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे किंवा मज्जारज्जूवरती आघात झाल्यानंतर होणारी जी विकलांगता आहे त्याच्यावरती कशा रीतीने स्टेम सेल उपचारांनी मात करता येणं शक्य आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. या ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी, आणि सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला मार्गदर्शन करत आहे याविषयी. खास करून कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने ऑटिझम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, मेंदूच्या दुखापती म्हणजेच हेड इंजुरी किंवा त्यानंतर येणारी विकलांगता आहे, आणि ह्याच अनुषंगाने इतरही विविध प्रकारच्या आजारांसाठी मेंटल रिटार्डेशन आहे, ह्याच मतिमंदत्व आहे, या सर्व आजारांवरती आता स्टेम सेल उपचारांनी कशा रीतीने मात करता येणं शक्य आहे हे आपण जाणून घेतलं उदाहरणाने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार आता उपलब्ध करून दिलेले आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर नंदिनी यांच्या मार्गदर्शनाखाली. खास करून आपल्याला याविषयी अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे जे नंबर आपण संपर्कासाठी बघत आहात ते टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात या ठिकाणी सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजपर्यंत विविध प्रकारचे मेंदूचे विकार किंवा मेंदूच्या आजारांविषयी आपण चर्चा केली. आता कार्यक्रमामध्ये पुढे जाऊन आपण जाणून घेणार आहोत पॅरालिसिस किंवा मज्जारज्जूवरती आघात झाल्यानंतर, आणि त्याचप्रमाणे डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे त्याच्यावरती कशा रीतीने मात करता येणं शक्य आहे. मॅडम, आम्हाला काय सांगतील आपण उदाहरणाने बघूया कशा रीतीने ह्या रुग्णांना सुद्धा आज फरक पडलेला आहे स्टेम सेल उपचारांनी, काय सांगता येईल आम्हाला. आपण काही उदाहरणं बघितले जिथे मेंदूला इजा झाली आहे वेगळ्या रीतीने. आता आपण बघूया रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे जे मोठे झाल्यानंतर आतापर्यंत आपल्याला असं वाटायचं की पॅरालिसिस, स्ट्रोक हे वयस्करांमध्येच होतं, पण आता 30 वर्ष 35 वर्षाचे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये पण आपण बघतो हे पेशंट अगदी यंग 28 किंवा 30 वर्षाचे व्यक्ती आहेत ज्यांना स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचा अटॅक आलेला. स्टेम सेल थेरपीनंतर तुम्ही बघू शकता हातामध्ये इम्प्रूव्हमेंट, जो तो बोलतो ते दुसऱ्या व्यक्तीला समजतं. चालण्यामध्ये तुम्ही आता चालताना बघितलं तर तुम्ही बघाल की त्यांना काहीच प्रॉब्लेम दिसत नाही. जे थोडंफार प्रॉब्लेम होतं ते अगदी 3 महिन्यात बरं झालेलं आहे. हातामध्ये त्याची ताकद, हाताचा वापर करणं इम्प्रूव्ह झालेला आहे. तर स्टेम सेल थेरपीसोबत त्यांनी व्यवस्थित फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी केली, ज्या कारणामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड इम्प्रूव्हमेंट दिसले आणि ते पुन्हा आपल्या कामाकडे वळू शकतात. आणखी आपण उदाहरण बघूया. हे स्पायनल कॉर्ड इंजुरी, यंग व्यक्ती म्हणजे मर्चंट नेव्हीमध्ये ट्रेनिंग करत असताना बाईक ॲक्सिडेंटमुळे कमरेखालती पूर्ण पॅरालाइज
पॅरालाइज्ड होते, आमच्याकडे आले तेव्हा उभेही राहणं शक्य नव्हतं. तर स्टेम सेल थेरपी आणि व्यवस्थित न्यूरो रिहॅबिलिटेशन जसं आम्ही त्यांना शिकवलं तसं 6 तास रोज व्यायाम करून त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आलेलं. आधी ते विथ सपोर्ट उभे राहणं सुरू केले. तुम्ही बघू शकता पायामध्ये कॅलिपर्स लावून त्यांनी खूप मेहनत केली. दररोज येऊन व्यायाम करायचे. हळूहळू ते विथ सपोर्ट चालायला लागले. आता त्यांचं हे आहे की सपोर्ट त्यांना कमी लागतं, ते क्रचेस धरून ते चालायचा प्रयत्न करतात आणि जे कॅलिपर आहे ते पण आता निघालेलं आहे. तर स्टेम सेल थेरपीनंतर हे नवीन रीतीचं जे तुम्ही बघताय हे एक फिजिओथेरपी आहे. याला चायनावरून आलेलं स्पेशल स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी फिजिओथेरपी आहे, जे आता आम्ही न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये करवतो. तर ते त्याच्यानी 6 महिन्यात आपण विदाऊट सपोर्ट चालू शकतो. एक डाऊन सिंड्रोमचं उदाहरण आहे, आपण जाता जाता बघूया, कारण हे फार महत्वाचं आहे सर्वच लोकांसाठी. काय सांगतील मॅडम? डाऊन सिंड्रोम मंगोल चाइल्ड हा बच्चू 1 वर्षात आमच्याकडे आला म्हणून खूप आम्ही काही करू शकलो त्याच्यासाठी. जो बसतही नव्हता तो त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आलं. तो बसतो व्यवस्थित, उभा राहतो आणि विदाऊट सपोर्ट चालतो. रांगणं पण येत नव्हतं त्याला, मग रांगणं शिकलं. पकडून आता बघा तो उभा राहतोय आणि त्याचे जे ओरोमोटर्स आहे, प्रॉब्लेम स्पीचचं असतं तर सुरुवात आपल्याला त्याच्या बोलण्याची ओरोमोटर म्हणजे जिभेची हालचाल आणि जबड्याची हालचाल ते इम्प्रूव्ह झाली. पकडून तो चालायला लागला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खूप अपेक्षा आहे की तो लवकरच बोलणार. जाता जाता आम्हाला काय सांगता येईल आपल्याला? मी जसं नेहमी सांगते, स्टेम सेल थेरपी एक माध्यम आहे मेंदूच्या आजारांवर मात करायसाठी. आपलं जीवन आपण इंडिपेंडंट किंवा स्वावलंबी जगू शकतो. स्टेम सेल थेरपी सोबत भौतिक उपचार करणं खूप गरजेचं आहे आणि सगळं आपण केलं तर जीवनामध्ये आपण नक्कीच पुढे बघू शकतो. जिथे अंधार होतं, जिथे दार बंद झालं होतं, तिथे हे दार उघडणार. मला वाटतं हा एक मोलाचा संदेश होता जो डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांनी आपल्याला जाता जाता दिला. आपल्याला कोणताही विकार असेल, मेंदूचा आजार असेल, खास करून मतिमंदत्वासारखा आजार असेल तर आपण निराश होऊ नका. आज न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये हे उपचार उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 1 महिन्यासाठी खास सवलतीच्या दरामध्ये झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी उपचार उपलब्ध आहेत. आणि हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या संपूर्ण आजारांना एक सामाजिक दृष्टिकोन आहे. त्यामुळे जे प्रेक्षक आजचा हा कार्यक्रम बघत आहेत त्यांनी जरूर जबाबदारीने आजूबाजूला सुद्धा याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर फोन करा. 9920200400 24136565 ज्याच्यामागे 022 STD कोड आहे. ह्या दोन्ही नंबरवरती आपण फोन करू शकता किंवा ईमेल आणि वेबसाईटलाही आपण संपर्क करू शकता. डॉक्टर नंदिनी, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्यांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.